नमस्कार, मी गणेश आचवन, स्वामी कृपा क्रिएशन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. निमित्त आहे एका नव्या मराठी नाटकाचं. सध्या झालंय कसं, रंगभूमीवरती भयरस असा जॉनर घेऊन सुद्धा अनेक नाटकं गाजतायत. सविता दामोदर परांजपे असेल, 2:22 असेल, किंवा आणखीन काही नाटकं असतील. कोणीतरी आहे तिथं सुद्धा मध्यंतरी रंगमंचावर आलं होतं. आणि आता चर्चा ज्या नाटकाची होते ते नाटक आहे सुभेदार गेस्ट हाऊस. त्याचे काही प्रयोग झालेले आहेत आणि या नाटकामध्ये काम करणारा माझा अभिनेता मित्र अंगद म्हस्कर माझ्यासोबत आहे. नमस्कार अंगद, स्वागत आहे तुझं. नमस्कार. सर्वप्रथम मुळातच भय, रहस्य हा एलिमेंट खूप महत्वाचा असतो. सुभेदार गेस्ट हाऊस नेमकं काय आहे, त्याची वन लाईन काय सांगते? वन लाईन एवढीच सांगता येईल की एक सुभेदार गेस्ट हाऊस नावाचे गेस्ट हाऊस आहे, जे एक शहरी वस्तीपासून थोडं लांब आहे. एक नवरा बायको आहेत, ते सुभेदार गेस्ट हाऊस चालवत आहेत. तिथे काही एकमेकांना अजिबात न ओळखणारी काही व्यक्ती तिथे येतात. त्या वेळ घालवण्यासाठी किंवा त्यांची कामं करण्यासाठी आलेले असतात. आणि त्याचवेळी असं लक्षात येतं की त्या गेस्ट हाऊस पासून काही अंतरावरती कोल्हापूर नावाचं जे मोठं गाव आहे, तिथे एका व्यक्तीचा खून झालाय. आणि त्या व्यक्तीचा खून झालाय, ती घटना आणि या गेस्ट हाऊस, हे जे सुभेदार गेस्ट हाऊस, याचा काहीतरी संबंध आहे. आणि मग तो संबंध काय आहे, आणि इथे जे येणारे जे सगळे लोक आहेत ती गेस्ट हाऊसवरती, त्यांचं एकमेकांमध्ये काही कनेक्शन आहे का, या सगळ्याचा तो जो 2 दिवसाचा जो घटनाक्रम आहे तो हळूहळू उलगडत जातो. एवढंच सांगता येईल. बरं, संपूर्ण नाटक हे 2 दिवसात घडतं. 2 दिवसातलंच आहे. बरं, मुळात तुझ्याकडे जी भूमिका आली या नाटकात, तुझी भूमिका काय आहे त्याची? सर्वप्रथम म्हणजे मी विजय केंगऱ्यांबरोबर पहिल्यांदाच काम करतोय. अच्छा. मी इतकी वर्ष त्यांची नाटकं बघत आलो. त्यांच्याशी चांगला संपर्क होता किंवा चांगली ओळख होती आमची. पण ते म्हणतो ना की बऱ्याचदा गोष्टी जुळून येत नाहीत, तसं झालेलं होतं. आणि या नाटकाच्या निमित्ताने तो योग जुळला. आणि सरांनी जेव्हा मला विचारलं की या नाटकासाठी, पहिली गोष्ट आली की नाही, सरांनी विचारलं म्हटल्यावर मी पहिले होच म्हटलं. आणि दुसरं म्हणजे अशा जॉनरच्या नाटकामध्ये त्यातही माझं कॅरेक्टर असं आहे की थोडं ते सगळेच कॅरेक्टर सस्पिशियस आहेत. बरोबर. पण हा जो आहे तो नाही आणि जो नाहीये तो आहे, असं काहीतरी ते कॅरेक्टर आहे. आणि मग अशा वेळेला जेव्हा एक वेगळं काहीतरी करायला मिळतं आपल्याला, आणि त्यात थोडासा मी माझ्या परीने ह्युमर त्याच्यात ऍड केलाय. बरं. सो ते करताना मजा येते स्टेजवरती. आणि ते लोकांनी तेवढंच जास्त रंजक वाटतं. बरोबर. मुळात कसं आहे बघ की भयकथा हा जो एलिमेंट आहे किंवा भयनाट्य, थरार नाट्य, या एलिमेंट बद्दल तू काय सांगशील? म्हणजे तू आतापर्यंत अशी कुठची नाटकं बघितली आहेस किंवा कुठल्या कथा वाचल्यास अशा? कथा म्हणजे बाबा सर्वसाधारण बाबा नारायण धारपांच्या कथा असतात, रत्नाकर मतकरींच्या कथा असतात. 1-2 मी त्याचे प्रत्यक्ष अनुभव घेतलेत. अच्छा. हा, म्हणजे मी ऑल द वेस्ट नावाचं एक नाटक करत होतो. आणि वाशीला प्रयोग होता माझा. रात्रीचा प्रयोग संपला तेव्हा मी बाईकवरनं सगळीकडे फिरायचो, म्हणजे मुंबईतले जे प्रयोग असेल. तर त्या दिवशी मी एकटाच होतो आणि मी निघालो बाईकवरनं. आणि त्या कोपर घराण्याच्या जवळ डिव्हायडर, म्हणजे तो आजूबाजूला अजिबात गाड्या नाही, काही नाही, निर्मनुष्य तो ब्रिज होता. रात्री 12-12:30ची गोष्ट. मी माझी बाईक चाललेली आणि त्या ब्रिजवरती रात्री 12:30-1ला अशी ह्युमन इमेज मला दिसली. मला वाटलं की बाबा एक कोणीतरी व्यक्ती क्रॉस करत असेल. पण जसं माझी बाईक जवळली तेव्हा लक्षात आलं की नाही, नुसती ती ह्युमन इमेज आहे आणि ती अशी पांढऱ्या रंगाची इमेज आहे. माझा लिटरली असा पाय थोडा हे व्हायला काटा आला. आणि मी 60-70च्या स्पीडला असताना ती व्यक्ती माझ्या समोर अशी क्रॉस झाली. आणि मी आरशात बघितलं तर काहीच दिसलं नाही मला. मी जो काही गाडीचा वेग आणखीन दुप्पट पकडला. सो त्यावेळेला मी पहिल्यांदा अशा काहीतरी गोष्टीचा अनुभव घेतला. आणि तेव्हा लक्षात आलं की नाही, या गोष्टी काहीतरी आहे. हा. सो आणि मग अशा वेळेला जेव्हा चित्रपटात जेव्हा आपण एखादी गोष्ट सादर करत असतो, तर त्या चित्रपटात असेल, नाटकात असेल, तर त्याची एक वेगळीच मजा असते की आपण खूप इंग्लिश चित्रपट बघितले चित्रपटांमधनं वगैरे, पण नाटकातनं तो आभास निर्माण करणं लोकांसाठी ते जास्त आव्हानात्मक असतं, कारण ते जिवंत आपण बघत असतो. सो या जशा म्हणतो ना आपण पॉझिटिव्ह एनर्जी आहेत, तशा निगेटिव्ह एनर्जी पण आहेत. पण ते जास्त गूढ जे काय आहे, खरं रहस्य, ते स्टेजवरती उभं करतानाची एक मजा वेगळी असते. खरंय. आणि तेच गूढ अनुभवण्यासाठी तुम्ही नक्की बघायला हवं सुभेदार गेस्ट हाऊस.
आणि हो, हा व्हिडिओ कसा वाटला, अंगदशी आपण ज्या छोट्याशा कालावधीकरता गप्पा मारल्या त्या कशा वाटल्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद.